नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघू शकता की करंट अफेअर्स आपण कंटिन्यू करणार आहोत. मागच्या वेळेला 1 ते 15 एप्रिल 2025चं करंट अफेअर्स आपण कव्हर केलेलं. ह्या करंट अफेअर्सचं सिरीजचं महत्त्व म्हणजे आपण थिअरी आणि एमसीक्यूज दोन्ही एकत्रच कव्हर करत आहोत. म्हणजे प्रत्येक शनिवारी जे असतं आपलं थिअरी असते आणि प्रत्येक रविवारी त्या थिअरी बेस्डवर आपले एमसीक्यूज असतात आणि एक्स्ट्रा एमसीक्यूज असतात. तर मग लास्ट टाइम आपण 1 ते 15 एप्रिल कव्हर केलेलं. आता 16 ते 30 एप्रिल एक मिनिट. येस, 16 ते 30 एप्रिलचा आपण चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत. पेनचा कलर चेंज. येस, ओके, ठीक आहे. चला, ब्लॅकच येतोय. 16 ते 30 एप्रिलचा आपण करंट अफेअर्सचा थिअरी आज कव्हर करणार आहोत. बघू शकता की गट ब ची पण ॲड आलेली आहे. ॲडमध्ये बघू शकता की पूर्ण ॲड आलेली नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आयोगाला 9 नोव्हेंबरलाच परीक्षा घ्यायचा आहे. कुठंतरी मार्केटमध्ये चर्चा होती की 9 नोव्हेंबरची जी गट ब ची पूर्व परीक्षा आहे ती पण कुठंतरी पोस्टपोन होईल, पण शक्यतो होणार नाही, कारण आयोगाने डायरेक्टली नोटिफिकेशन दिलं आहे. ह्याचा अर्थ आयोग परीक्षा घेणार आहे, म्हणजे वेळेवर घेणार आहे. म्हणून बघू शकता. चला, बॅक टू द टॉपिक. आपण करंट अफेअर्स 16 ते 30 एप्रिलचा आपण बघून घेऊया. करंट अफेअर्स थिअरी बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मग उद्याच्या क्लासमध्ये आपण एमसीक्यूज बघायचं आहे. तर सर्वात पहिले जागतिक कला दिन. लास्ट टाइम काय झालेलं, 2-3 चालू घडामोडी राहिलेल्या आहेत या 12-15च्या ह्याच्यात. ते थोडं थिअरीमध्ये आपण कव्हर करूया. तर दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन साजरा केला जातो. यस, 15 एप्रिल लक्षात ठेवायचं आहे. जो कलेच्या वैश्विक भाषेला ओळखतो आणि तो साजरा करतो. हा दिवस लिओनार्डो डा विन्सी हे एक मोठे आर्टिस्ट होते आणि बघू शकता स्केच आर्टिस्ट होते. फोटो हे करायचे. त्यांचा जो फेमस आहे, जो आपण इतिहासाच्या एका ह्याच्यात पण आहे की द लास्ट सफर, हा त्यांचा जो फेमस पेंटिंग आहे तो भरपूर जाम फेमस झालेला आणि लिओनार्डो विन्सी म्हणून फेमस आहेत. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा बघू शकतो जागतिक कला दिन, वर्ल्ड आर्ट डे साजरा केला जातो, जो सर्जनशीलता, शांती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक विविधता, सामुदायिक बंधन, भावनिक कल्याण आणि कलात्मक स्वातंत्र्य जोपासण्यात कलेच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. 2012 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट IAA द्वारे सुरू करण्यात आलेल्या या जागतिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट कला शिक्षणाचा प्रोत्साहन देणे आणि सर्व विषयांमधील कलाकारांचा सन्मान करणे हा आहे. म्हणजे हे नॉर्मल थिअरी आहे. आपल्याला ह्याचा फक्त कधी असतो, कुणाच्या जयंतीनिमित्त हा बनवला जातो दिवस. आणि ह्या वर्षाची थीम काय होती? 2025च्या जागतिक कला दिनाची थीम होती एकता आणि उपचारासाठी कला. आता शक्यतो बघा आयोग कसं करतं पेपरमध्ये, इंग्लिशचंच आहे तसं मराठी ह्याच्यात इंग्लिशच लिहून देतात. म्हणून मराठीची थीम न वाचता आपण इंग्लिशची लक्षात ठेवायची आहे. आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग. यस, वर्ल्ड आर्ट डे बघू शकता. लिओनार्डो डा विन्सी यांच्या जयंतीनिमित्त हा बनवला जातो. जयंतीनिमित्त आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग हा 2025चा थीम आहे. यस, लक्षात राहील. तर आपला फर्स्ट टॉपिक कव्हर झालेला आहे. चला नेक्स्ट, नाविक सागर परिक्रमा 2. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, नाविक सागर परिक्रमा. यस, नाविक सागर परिक्रमा 2 कर्टेन रेसर, 2 महिला ऑफिसर आहेत. यस, ही परिक्रमा समजून घेऊया की नेमका आहे काय. आता हे न्यूजमध्ये काय आहे, कारण एप्रिलमध्ये याचा 3रा टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि मग 3रा टप्पा काय आहे आपण इथं पण बघायचं आहे. पण आपण हे बघू शकतो की काय आहे, बघून घेऊया. नाविक सागर परिक्रमा उपक्रम हा भारतीय नौदलांचा लिंग सक्षमीकरण आणि सागरी उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेला अधोरेखित करतो. यामध्ये लेफ्टनंट कमांडर दिलना के, आता दिलना के ॲक्च्युली इंग्लिशमध्ये असं आहे दिलना के, आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए, या 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. यस, सेकंड पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या मोहिमेचे उद्देश सागरी नौकायान स्वावलंबन आणि भारताच्या समृद्ध सागरी वारशाला प्रोत्साहन देणे आहे. 2 ऑक्टोबर 2024 म्हणजे गेल्या वर्षीची घटना आहे. 2 ऑक्टोबर 2024 रोजी नौदल प्रमुखांनी गोव्याहून या ऐतिहासिक मोहिमेला हिरवा झेंडा दिला. म्हणजे नाविक सागर परिक्रमा सुरुवात कुठून झाली? गोवा इकडून झाली. एप्रिलमध्ये तो चर्चेत आहे, कारण 3रा टप्पा झालेला नाही, त्या फायनल टप्पा फक्त राहिलेला आहे. त्याच्यानंतर जे 2 महिला कमांडर आहेत ते कोण? कमांडर दिलना के आणि रूपा ए.
21,600 नॉटिकल माइल्स म्हणजे अंदाजे 40,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर व्यापणारी नाविक सागर परिक्रमा 5 टप्प्यात पार पडेल आणि आवश्यकतेनुसार 4 बंदरावर थांबा घेईल. यस, प्रवासाचा विस्तृत आराखडा बघू शकता कसा आहे. गोवापासून सुरू झालेलं आहे ते फ्रीमॅन्टल, ऑस्ट्रेलिया फ्रीमॅन्टल ते लिटलिटन, न्यूझीलंडच्या लिटलिटन ते पोर्ट स्टॅनली, फॉकलँड पोर्ट स्टॅनली ते केप टाऊन जे दक्षिण आफ्रिका, आणि एप्रिलमध्ये इथं पोचलेत. आणि मग जो लास्टचा टप्पा आहे दक्षिण आफ्रिका, केप टाऊन ते गोवा. पुन्हा एकदा त्यालाच बोलतात की आपण बघू शकता विश्वाचा एक पूर्ण परिक्रमा करतोय आणि त्यालाच नाविक सागर परिक्रमा 2. इथून पूर्वी पण एक झालेला आहे, हा 2024 2 ऑक्टोबरला सुरू झालेला. कमांडर दिलना के रूपा ए यांच्या बघू शकता नेतृत्वाखाली हा सुरू झालेला आहे. थोडं अजून जाणून घेऊया या परिक्रमाबद्दल. हे बघू शकता नाविक सागर परिक्रमा बघू शकता. गोवावरनं फ्रँकमेंटलमधनं मग इथं न्यूझीलंड, आणि मग न्यूझीलंडमधनं इकडं आला आणि तिथून मग पोर्ट स्टॅनलीवरनं केप टाऊन, आणि केप टाऊनवरनं पुन्हा एकदा गोव्याला येणार आहे. आणि इथं बघू शकता हे एप्रिलमध्ये न्यूज चर्चेत होतं, कारण एप्रिलमध्ये ही सागर परिक्रमा इथं पोचलेली आहे पूर्ण. आपलं हे करून ब्लॅक हे रेड कसं हे तेच नाही कळत आहे. यस, जादूच आहे, कधी लाल कधी हे. चला ठीक आहे. INSV तारिणीने नाविक तारिणी, यस, मग इंग्लिशमध्ये लिहूया तारिणी. मग जर कुठली जर बोट गेली आहे तर तारिणी लक्षात ठेवायचं आहे. INSV तारिणी हा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. या 2 महिला अधिकाऱ्यांचे सागरी उत्कृष्ट आणि महिला सक्षमीकरण प्रोत्साहन देणारी ऐतिहासिक प्रदक्षिणा आहे. या जहाजाने 66,000 किलोमीटर म्हणजे 66,000 नॉटिकल माईलपेक्षा जास्त अंतर कापले आहे आणि 2017मध्ये नाविक सागर परिक्रमा पहिल्या आवृत्तीचा भाग घेतला होता. म्हणजे तारिणीनीच बघू शकता, INSV तारिणीनीच पहिल्या नाविक सागर परिक्रमामध्ये भाग घेतला होता. सेकंडमध्ये पण तेच आहे. तर पहिला कधी झाला 2017मध्ये आणि दुसरा 2 ऑक्टोबर 2024ला. ही बोट प्रगत नॅव्हिगेशन, सुरक्षा आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहे. चला लक्षात राहील. यस, INS लक्षात राहील ना, सागर परिक्रमा 2. चला नेक्स्ट ह्याच्यावर येऊया. आणि महाराष्ट्र रिलेटेड पण आणि भारताच्या रिलेटेड पण ही सर्वात इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि पॉलिटिकली पण इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि भरपूर चर्चेत होते एप्रिलमध्ये. यस, वाधवान बंदर, वाधवान पोर्ट. हे बघू शकता वाधवान पोर्ट पालघर जिल्ह्यात आहे. आपलं ठाणे आपला जुना मॅप आहे ॲक्च्युली, इकडून मग पालघर असा कट केला पाहिजे होता. पालघर जिल्ह्यात बघू शकता वाधवान पोर्ट. वाधवान बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाधवन येथे ऑल वेदर ग्रीनफील्ड डीप ड्राफ्ट मेजर पोर्ट म्हणून विकसित केले जाईल. हा प्रकल्प वाधवन पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड VPPL द्वारे बांधला जाईल, जो जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड यांच्या अनुक्रमे 74% आणि 26% हिस्सा असलेले विशेष उद्देश वाहनद्वारे स्थापन केला जाईल. यस, जादू आहे पेनमध्ये. इथं कधी लाल कधी काळा बघू शकतात. तर लक्षात ठेवायचं आहे वाधवान बंदर जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जे मॅरिटाईम बोर्ड आहे हे डायरेक्टली विचारू शकतात. हे मल्टीलायनर्समध्ये 74 आणि 26% लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड 26% आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी 74% त्याचा बघू शकता की इन्व्हेस्टमेंट करणार आहे. भूसंपादन घटकासह एकूण प्रकल्प खर्च 76,220 कोटी रुपये आहे. 2034 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असलेले ते जगातील टॉप 10 बंदरामध्ये समाविष्ट होण्याचा अंदाज आहे. म्हणजे जेव्हा 2034मध्ये जेव्हा हे बनेल ना, तर जगातील टॉप 10 पोर्ट्स म्हणजे बंदरमध्ये याचा समावेश होईल. या बंदरात 9 कंटेनर टर्मिनल असतील. प्रत्येकी 1000 मीटर लांबीचे 4 बहुउद्देश बर्थ असतील, ज्यामध्ये कोस्टल बर्थ, 4 लिक्विड कार्गो बर्थ, 1 रोरो बर्थ आणि 1 कोस्टगार्ड बर्थ याचा समावेश असेल. 2029 पर्यंत 4 टर्मिनल पूर्ण होतील आणि 2034 पर्यंत 5 टर्मिनल जोडले जातील. यस, म्हणजे 2029 पर्यंतचा थोडासा पहिला भाग ते कंप्लीट करणार आहेत. अजून थोडं जाणून घेऊया वाधवान पोर्टबद्दल. यस, वाधवान पोर्टबद्दल तर एवढीच माहिती आहे, पण त्याच्या संगती मग भूगोल हे पण चर्चेत होतं आणि मागच्या वर्षीच चर्चेत होतं, पण एप्रिलमध्ये पुन्हा काहीतरी न्यूज काहीतरी आला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की वाधवान पोर्ट आहे कुठे, तर वाधवान हे पालघर जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर हे डेव्हलप कोण करत आहे की वाधवान जे पोर्ट अथॉरिटी आहे, वाधवान पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड हे आहे. त्याच्यामध्ये JN आपलं बघू शकता जवाहरलाल नेहरू पोर्ट
JNPT वाला आणि मुंबई मॅरिटाईम महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड यांचा 74 आणि 24% हिस्सा आहे. लक्षात ठेवायचे 2034 पर्यंतचं टार्गेट आणि टॉप 10 मध्ये येईल जेव्हा 2034 पर्यंत बनेल. आणि 2029 मध्ये बघू शकता की 4 टर्मिनल पूर्ण होतील आणि 5वा 2000 म्हणजे 5व्याशी कनेक्ट करेल. आता मेजर पोर्ट्स ऑफ इंडिया जे बंदर आहेत, पोर्ट्स म्हणजे बंदर. आता ह्याच्यानी लक्षात ठेवा की गुजरातमध्ये कांडला, हे डायरेक्टली कसे प्रश्न येऊ शकतात माहिती आहे, वादवान चर्चेत होता. तर आता आयोग कसा प्रश्न विचारेल, म्हणजे राज्यसेवेत पण कधी कधी असे सोपे प्रश्न येऊन जातात की इथं 4 भारतातले बंदर देतील आणि इथं राज्य देतील, बंदर आणि राज्य आणि जोड्या लावा, नाही तर ऑलरेडी जोड्या देतील आणि सांगतील वरीलपैकी कुठले बरोबर आहे या चुकीचे आहेत. यस, कारण जर तुम्ही असं बघितलं की आत्ताच मागच्या संडेला UP उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनची RO ची परीक्षा झाली. त्यात भूगोलचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर भूगोलच्या प्रश्नामध्ये एक आलंय की नॅचरल बंदर जे आहे, नैसर्गिक बंदर कुठले आहे, आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग त्याच्यापैकी नैसर्गिक बंदर कुठले आहे, तर नैसर्गिक बंदर म्हणजे जे ऑलरेडी समुद्रकिनारी आणि जे आर्टिफिशियली बनवायची गरज नाही पडली ते नॅचरल पोर्ट आहे, जसं मुंबई झालं. यस, आता महाराष्ट्रात बघू शकता मुंबई आणि JNPT ऑलरेडी आहे आणि जर वादवान होणार म्हणजे हा 3रा होणार महाराष्ट्रात. मुर्मुगाव पोर्ट बघू शकता गोवामध्ये आहे. न्यू मँगलोर पोर्ट नावातच आहे, मँगलोर केरला. कोची पण केरलामध्ये. टुटीकुरन तामिळनाडू. चेन्नई पोर्ट तामिळनाडू. आणि त्याच्यानंतर एन्नोर पोर्ट जे कामराज पोर्ट म्हणून फेमस आहे ते पण तामिळनाडूमध्येच आहे. पोर्ट ब्लेअर पोर्ट विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. परादीप आपल्याला माहिती आहे ओडिसा. कोलकाता आणि हल्दिया पोर्ट वेस्ट बेंगॉल. एवढेच जे मेजर पोर्ट्स आहेत भारतातले, जे 12 का 13 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, हे जे 13 आहेत ते मेजर पोर्ट्स ऑफ इंडिया आहेत, जे 13. आणि हे 13 लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलीही परीक्षा द्या भारतातली, महाराष्ट्रातली, या गट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसपासून UPSC पासून गट क गट ड पर्यंत हे आपल्याला 12 लक्षात पाहिजे की कुठलं कोणत्या राज्यात आहे. यस, हे बघू शकता असे असतात टर्मिनल्स आणि हे सगळे कंटेनर्स असतात जे आपण बघू शकता हायवेवर आपण कंटेनर बघतो. त्या कंटेनरमध्ये वेगवेगळं बघू शकता इम्पोर्ट एक्सपोर्टवर चालतं ते. त्याच्यात कधी कधी गाड्या पण असतात, सामान असतं बरेच, आणि शिपिंग हा स्वस्त पडतो. शिपिंग जे कार्गो शिपिंग आहे ते कधी पण बघू शकता की स्वस्त पडतं. प्रत्येक वेळेला आपण बघू शकता की फ्लाईटनी आणि कार्गो फ्लाईटनी आपण सामान इकडे तिकडे नाही पोहोचवू शकत कारण ते महाग पडतं. शिपिंग इज द बेस्ट पॉसिबल फॉर द कनेक्टिव्हिटी. यस, चला नेक्स्ट न्यूज. यस, पंजाब नॅशनल बँक, मेहुल चोक्सी जे पळून गेले म्हणजे ते डिफॉल्टर होते, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक बघू शकता की तेव्हा न्यूजमध्ये जास्त होती, पण आता एप्रिलमध्ये कशालाही बघू शकता. PNBने 34 नवीन उपक्रमाचा लॉन्चसह 131वा स्थापना दिन साजरा केला. स्थापना दिन म्हणजे बँकिंग, जर तुम्ही बघितलं इकॉनॉमिकमध्ये प्रिलिमच्या सिलेबस सीधा दिला आहे बँकिंग स्ट्रक्चर, बँकिंग इन इंडिया हा आपल्याला चॅप्टर दिसतो. पंजाब नॅशनल बँकेने आपला 131वा स्थापना दिन साजरा केला आणि वित्त समावेशन, डिजिटल बँकिंग आणि ग्राहकांच्या समाधानाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले 34 नाविन्यपूर्ण उत्पादन आणि सेवा लॉन्च केल्या. त्या सेवापैकी एक आहे PNB PIHU, एनहान्स युअर डिजिटल बँकिंग एक्सपिरियन्स विथ PNB PIHU, इन्स्टंट हेल्प फॉर युअर क्वेरीज. डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांनी एक बनवलेला आहे PIHU, आणि हा भरपूर चर्चेत होता. त्याच्यावर जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्याच्यावर पण हा प्रश्न एक बनलेला आहे, म्हणून हा डायरेक्टली घेऊन आलेलो आहे की त्यांचे 34 मधले जे एक उपक्रम होता. चला आता पुढे जाणून घेऊया. बँकेच्या या समारंभाला वित्त सेवा सचिव M नागराजू उपस्थित होते, ज्यांना PNBच्या भविष्यकालीन दृष्टिकोनाचं कौतुक केले. लोकसंख्येच्या विविध घटकांसाठी तयार केलेले नवीन ठेव योजना म्हणजे डिपॉझिट योजना, सुधारित डिजिटल साधने आणि सायबर सुरक्षा उपक्रम हे केंद्रबिंदू होते. या कार्यक्रमाने PNBच्या ऐतिहासिक मुळांना आणि भारताच्या बँकिंग परिदृष्ट्यात तिची विकसित होत असलेली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. यस, पुढे अजून जाणून घेऊया, बँकबद्दल जाणून घेऊया थोडं. यस, कार्यक्रमाची तारीख बघू शकता. मी सांगितलं की जसं वर्ल्ड आर्ट डे 15 एप्रिलचा राहिलेला, तसंच आहे की PNBचा जे 131वा स्थापना दिवस होता तो 12 एप्रिल रोजी कव्हर झालेला आणि तो आपला कव्हर करायचा राहिलेला. यस, पंजाब नॅशनल बँक 131वा स्थापना दिवस. स्थापना कधी झाली पंजाब नॅशनल बँकची, तर 12 एप्रिल 1895, व्हेरी इम्पॉर्टंट डेट. आणि लाहोरमध्ये झाली, म्हणजे जे आत्ता पाकिस्तान आहे. स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून लाहोरमध्ये बघू शकता ही बँक स्थापन झालेली होती.
पहिले खातेदार लाला लाजपत राय. अनारकली लाहोर येथील आर्य समाज मंदिरासमोर निवासस्थान. म्हणजे बँकची जी शाखा होती ते तिकडं होती लाहोरमध्ये. पहिला लाभांश काय? कामकाजाच्या 7 महिन्यात 4% जाहीर. येस, हे तर डायरेक्टली आहे. आपल्याला फक्त पहिला खातेदार लक्षात ठेवायचा आहे, लाला लाजपत राय. 12 एप्रिल 1895 रोजी पंजाब नॅशनल बँकची स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर थोडा बँकिंगचा इतिहास बघितला तर जे बँक ऑफ कोलकाता आहे, जे सेंट्रल बँक ऑफ कोलकाता, जे आपण बोलतो बँक ऑफ हिंदुस्तान, तर नंतरला हे झालं जे बँक ऑफ हिंदुस्तान, जे पहिलं स्थापन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग बघू शकता 3 प्रेसिडेन्सीज होते, मद्रास, कोलकाता, बॉम्बे. आणि मग तिथं ज्या 3 बँका स्थापन झाल्या आणि त्याच 3 बँकांना मग 1921ला एकत्र करून इम्पिरियल बँक स्थापन करण्यात आली. आणि त्याच इम्पिरियल बँकचं 1955ला नॅशनलायझेशन झालं आणि त्यालाच आपण स्टेट बँक ऑफ इंडिया बोलतो. हा स्टेट बँकचा इतिहास झाला. त्यानंतर PNB आणि असेच पब्लिक सेक्टर जे बँक्स होते ते बघू शकता की 19 जुलै 1969 इंदिरा गांधीच्या कार्यकाळामध्ये जे 14 बँक पहिले नॅशनलाइज झाल्या, ज्यांचा 50 कोटीचं डेपॉझिट अमाऊंट होती, मिनिमम 50 कोटी. असे 14 बँक 1969ला नॅशनलायझेशन झाले. आणि त्याच्यानंतर 6 बँक पुन्हा एकदा 1980ला. हे लक्षात ठेवायचं आहे, 6 बँक 1980ला. असे 20 बँक बघू शकता, 20 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हा 21. असे 21 पब्लिक सेक्टर बँक होते. मग 1991ला आणि मग पुढे मग मर्जिंग सुरू झालं. 1993ला न्यू बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकमध्ये विलीन झालं. मग पुढे बघू शकता की 2017मध्ये निर्मला सीतारामन जी होत्या त्यांनी 7-8 बँकांना एकत्र हे केलं. मग आत्ताचं जे बघू शकता की पब्लिक सेक्टर बँक्स विचारले सध्या म्हणजे आज जी डेट आहे सध्या ऑगस्ट महिन्यात 2025, तर 12 आहेत टोटल. पब्लिक सेक्टर बँक सध्या 12 आहेत. कारण बाकीच्या विजया देना बँक ऑफ बरोडामध्ये झालं, अलाहाबाद बँक कॅनरामध्ये झालं. असे जे विलिनीकरणावर पण राज्यसेवेत एकदा प्रश्न आलेला होता, म्हणजे त्या टायमाला जेव्हा हे चर्चेत होते न्यूज. म्हणून हे पण आपल्याला बँकचा इतिहास पण लक्षात राहिलं पाहिजे. असे जे करंट अफेअर्स असतात त्याच्या संगती आपल्याला बँकिंग पूर्ण अभ्यास करून झाला पाहिजे आणि मग इकॉनॉमिक्सचा तो चॅप्टर आपल्याला होऊन जातं. एकदा स्ट्रक्चर पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल पण बघू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अनुसार 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि मग 1949ला नॅशनलायझेशन झालं त्याचं. म्हणजे पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ. रिझर्व्ह बँकचे पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ. जे आत्ता आहे प्रेझेंट गव्हर्नर तर संजय मल्होत्रा. जे आपण बघू शकता की करंट अफेअर्समध्ये आपण जानेवारी का फेब्रुवारीच्या करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेलं संजय मल्होत्रा. आता RBI जी आहे, जी सेंट्रल बँक आहे भारतातली, जे सगळं जे मॉनिटरी पॉलिसी जी डिफाईन करतो, जी RBI आपल्याला हे करते. तर बँकिंग स्ट्रक्चर आपण बघून घेऊया एकदा शॉर्टमध्ये. जर करंटमध्ये डिस्कस झालं आहे मग हा चार्ट मला एक चांगलं भेटले. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार मग शेड्यूल बँक आणि अनशेड्यूल बँक्समध्ये बँक डिवाइड आहेत. शेड्यूल बँक्स बघू शकता. शेड्यूल बँक्स म्हणजे रिझर्व्ह बँकच्या ह्याच्यात शेड्यूल 2 मध्ये जेवढे रजिस्टर्ड असतात ते इथं असतात. मग प्रत्येक शेड्यूल बँक ही कशी असते? कमर्शियल बँक असते. मग कमर्शियल बँक पण 3 प्रकारमध्ये खाली डिवाइड आहेत. पब्लिक सेक्टर बँक्स म्हणजे हे आपले जे 12. त्याच्यानंतर रिजनल रूरल बँक्स म्हणजे RRBची स्थापना बघू शकता 1976ला झालेली आहे. 2 ऑक्टोबर 1976ला ते ग्रामीण बँक करून जे मुरादाबाद करून तिकडे आहे, जी पहिली बँक जी स्थापन झालेली होती, जे तुम्ही बँकिंगमध्ये हे कव्हर करणं अपेक्षित आहे, RRB. आणि तिसरं आहे प्रायव्हेट सेक्टर बँक. आता प्रायव्हेट सेक्टर HDFC, ICICI, ॲक्सिस या सगळ्या प्रायव्हेट सेक्टर झाल्या. आता पब्लिकमध्ये पण स्टेट बँक आणि अदर नॅशनलाइज्ड बँक. येस, स्टेट बँक ग्रुप म्हणजे SBIचे ग्रुप आहेत वेगवेगळे. मग स्टेट बँक ऑफ पटियाला आणि ते पण मर्ज झाले आहेत. महिला बँक पण 2013ला बनवण्यात आलं होतं, ते पण मर्ज झालेलं आहे ऑलरेडी सर्व बँकासकट. आणि अदर नॅशनलाइज्ड बँकमध्ये जे आहेत, बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, सर्व बँक ऑफ बरोडा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ह्या नॅशनलाइज्ड बँक. प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये आता इंडियन आणि फॉरेनर जसं की HSBS का HSBC, ओके, HSBS का HSBC करून आहे बँक. त्याच्यानंतर सिटी बँक आहेत. ह्या सगळ्या बघू शकता फॉरेनर बँक आहेत. इंडियन बँक म्हणजे ICICI, या सगळ्या प्रायव्हेट झाल्या. मग बघू शकता शेड्यूल बँकमधला जो स्ट्रक्चर काढायला. अनशेड्यूलमध्ये बघू कोऑपरेटिव्ह बँक, सहकार बँक, जेवढे पण जे पतपेढी सहकार बँका ज्या आहेत, जनकल्याण सहकार बँक, मग अजून मुंबई सहकारी बँक, असे जे वेगवेगळे जे दिसत आहेत
जे सहकारी बँक, त्याच्यानंतर स्टेट कॉपरेटिव्ह बँक्स झाल्यात, म्हणजे राज्याच्या महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक, कर्नाटका स्टेट कॉपरेटिव्ह बँक, तमिळनाडू स्टेट कॉपरेटिव्ह बँक. त्याच्यानंतर आपण बघू शकता की अजून ते TJSB जे आहेत ते सगळ्या जे ते कॉपरेटिव्ह बँक्स आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक्स असतात आणि प्रायमरी क्रेडिट सोसायटीज, पतपेढ्या, असं जे चालतं. ही बँकिंग स्ट्रक्चर आहे. आणि ह्या पंजाब नॅशनल बँक न्यूज असल्यामुळं हे बघू शकता बँकिंग स्ट्रक्चर तुमचा ऑलरेडी 5 मिनिटात मी ॲक्च्युली कव्हर केलेला आहे. चला, समजलं. नेक्स्ट आपण जाऊया डायरेक्ट टॉपिककडे. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. उद्योगांसाठी निळा वर्ग, म्हणजे इंडस्ट्रीसाठी एक नवीन टॅग बनवण्यात आले, निळा वर्ग. आणि मध्यंतरी एक प्रश्न आलेला की जे आपण सायन्सचा जे राज्यसेवेत एक प्रश्न आलेला 1 डिसेंबरला, की सायन्समध्ये जे आपलं हे आहे बायोलॉजी, म्हणजे मेडिकलमध्ये वेगवेगळ्या पॉलिथिनचे कलर असतात, काळा, लाल आणि हे. मग त्याच्यात लिहिलेलं की कुठला जो आहे जो स्पेसिफिक लाल कशासाठी यूज केला जातो. मग तसंच आहे की जे इंडस्ट्रीयल प्रदूषण हे आहे ते पण आहे की जे ब्लू वर्ग दिलेला आहे, निळा वर्ग, ते कशासाठी यूज करण्यात येईल, आपल्याला हा पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. CPCBने हे केलेलं आहे, इन पर्स्यूट ऑफ क्लीन एन्व्हायरमेंट. ओके. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. यस, उद्योगांसाठी सुधारित वर्गीकरण प्रणाली सुरू केली आहे. एप्रिलची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. राज्यसेवेला 100% येण्याचा चान्सेस आहे, 100%. यस, ज्यामध्ये आवश्यक पर्यावरणीय सेवांसाठी एक नवीन निळा वर्ग, आवश्यक पर्यावरणीय सेवासाठी निळा वर्ग समाविष्ट आहे, ज्याचा उद्देश कचरा व्यवस्थापन आणि बायो मायनिंग सारख्या क्षेत्रांना प्रोत्साहन देते. म्हणजे काय, कचरा आणि बायो मायनिंग. यस, इथं गार्बेज लिहूया आणि हे ब्लू लक्षात ठेवायचं आहे. कचरा गार्बेज तर देणार नाही, बायो मायनिंग सीधा आपल्याला देणार. वर्गीकरणाची पद्धत बघू शकता. हे वर्गीकरण CPCBद्वारे प्रदूषण निर्देशांक वर आधारित आहे, जे हवा, पाणी आणि कचरा प्रदूषकांचा विचार करून त्यांच्या प्रदूषण क्षमतेच्या आधारे उद्योगांच्या वर्गीकरण करते. आता श्रेणीमध्ये बघू शकता लाल 80च्या वर असेल जर तो बघू शकता इंडेक्स, पोल्युशन इंडेक्स, तर लाल कलरने आपल्याला ते संबोधण्यात येईल. नारंगी, ऑरेंज आपण बघू शकता 55 ते 80 मध्ये नारंगी. त्याच्यानंतर हिरवा बघू शकता 55 ते 25च्या ह्याच्यात हिरवा, आणि मग 25च्या खाली काहीतरी, आणि 25 आणि निळा आवश्यक पर्यावरणीय सेवासाठी. यस, आवश्यक पर्यावरण सेवांसाठी निळा लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या खाली पण आहे, 25च्या खाली असेल तर व्हाईट असा येतो. पण हे बघू शकता सुधारित वर्गीकरण केलेलं आहे, समाविष्ट आहेत. हे म्हणजे आत्ताचं सुधारित आहे. इथून पूर्वीचं पण मी दाखवेल की एक चार्ट आहे माझ्याकडे. निळा वर्ग बघू शकता लँडफिल देखभाल, बायो मायनिंग आणि कचरा ते ऊर्जा संयंत्रे यासारख्या उद्योगांचा समावेश आहे. पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन म्हणून काम करण्यासाठी त्यांच्या संमतीसाठी त्यांना 2 वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे इंडस्ट्री लोकांना ती 2 वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. पूर्वीचा चार्ट बघून घेऊया कसा होता. बघू शकता 80 मध्ये मी सांगितलं लाल, नारंगी, ऑरेंज, त्याच्यानंतर 25 ते 55 मध्ये ग्रीन, आणि आता हे काढून 25च्या खाली जे पूर्वी होतं व्हाईट. इथं आता अत्यावश्यक सेवेसाठी बघू शकता ब्लू आलेला आहे, निळा वर्ग. हे बघू शकता आवश्यक पर्यावरणीय सेवेसाठी ब्लू. चला, CPCB जे आहे, CPCB बद्दल, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड बद्दल जाणून घेऊया. ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी जल प्रदूषण प्रतिबंधित नियंत्रण कायदा 1900 म्हणजे वॉटर ऍक्ट जो आहे 1974 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणून वैज्ञानिक संस्था आहे. शिवाय CPCBला हवा प्रदूषण जे एअर जे आहे नियामक कंट्रोल कायदा 1981 अंतर्गत अधिकार आणि कार्य सोपवण्यात आलेले आहे. मग ह्या करंट अफेअर्समध्ये अजून एक आपल्याला बघू शकता की वॉटर मॅनेजमेंट जे ॲक्ट आहे, वॉटर कन्झर्वेशन आणि जे पोल्युशन ॲक्ट कधीचा आहे, 1974 लक्षात ठेवायचं आहे. आणि जे हा कुठला आहे, हवा मीन्स एअरचा 1981 लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानं पर्यावरणीय संरक्षण, पर्यावरणचा जो कायदा आहे जे अंतर्गत ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तांत्रिक सेवा प्रदान करते. ओके, म्हणजे टेक्निकल सर्व्हिस हे करते. आता पर्यावरण बघू शकता की पर्यावरणाचा जो ॲक्ट आहे, कधी लाल कधी काळा, जादूच चाललंय बोर्डवर ॲक्च्युली आज, 1986. हे 3 लक्षात ठेवायचं आहे, वॉटर, एअर आणि पर्यावरण. यस, लक्षात राहील. हे पण लक्षात ठेवा की हे पूर्वीचं आहे, रेड, ऑरेंज, ग्रीन, व्हाईट. आणि आत्ताचं जे झालं आहे की रेड, ऑरेंज,
ग्रीन आणि ब्लू. ब्लूमध्ये काय आवश्यक पर्यावरण सेवा. आणि लक्षात ठेवायचं आहे बायो मायनिंग हा वर्ड लक्षातच ठेवायचा आहे. बायो मायनिंग आणि कचरा ते ऊर्जा हे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत आणि ह्या इम्पॉर्टंट वर्ड्सवर आयोग डायरेक्टली सेम बघू शकता. आयोग ना सायन्समध्ये विचारू शकते, करंट अफेअर्सच्या सायन्समध्ये असंच विचारतील. हे सगळे डेटा दिलं जाईल आणि इथं कॅटेगरी ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर आणि आपल्याला जोड्या जुळवा, नाही तर किती जोड्या राईट आहे ते असेच प्रश्न बनणार आहेत. चला नेक्स्ट. चला 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्री झाले आहे मराठीत, पण हा ग्रँड प्रिक्स आहे. मध्यंतरी आलेलं की सर्बियाचं कोणी जिंकलं, राज्यसेवेत प्रश्न होता डायरेक्टली 2 वर्षापूर्वी. आणि यस विनर बघू शकता, ऑस्ट्रियन ड्रायव्हर ऑस्कर पियास्ट्रीने 20 एप्रिल 2025 रोजी जेडा कॉर्निश सर्किट येथे झालेल्या 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स जिंकण्याचा प्रभावी कामगिरी केली आहे. 2025चा सौदी ग्रँड प्रिक्स जे ज्याचं सौदी अरेबियाची जे आपण बघू शकता की राजधानी आहे, नाही जेड्डा शहर आहे ॲक्च्युली, सौदी अरेबियाची राजधानी आठवत नाही मला, सॉरी. तिथं जे बघू शकता ते कॉर्निश सर्किट आहे, तिकडे जी पार पडलेली हे बघू शकता. फॉर्म्युला 1 सारखे जे असतात त्यालाच ग्रँड प्रिक्स आपण बघतो, त्या फॉर्म्युला 1 कार. आणि जो जिंकेल त्याला आपण बघू शकता की तिकडला किताब दिला जातो. म्हणजे ऑस्कर पियास्ट्री हे नाव लक्षात ठेवायचं. ऑस्करनी सौदी अरेबिया जिंकली, लक्षात ठेवायचं. हा त्यांचा हंगामातील 3रा विजय होता, ज्यामुळे त्याला ड्रायव्हर चॅम्पियनशिप स्टँडिंगमध्ये विद्यमान चॅम्पियन मॅक्स वर्स्टॅपेनला मागे टाकण्यात मदत झाली. मध्यंतरी आलेलं ना सर्बियाचं, तेव्हा ऑप्शन दिलेला आयोगाने आणि मॅक्स वर्स्टॅपेनच आन्सर होता. शर्यतीच्या सुरुवातीला वर्स्टॅपेनला मिळालेले पेनल्टी निर्णायक ठरला, कारण पियास्ट्रीने परिस्थितीचा फायदा घेतला आणि वर्स्टॅपेन आणि चार्ल्स लेक्लेर्क यांच्यापुढे चेकर ध्वज घेण्यासाठी सुव्यवस्थित शर्यतीचं नेतृत्व केले, ज्यांनी हंगामातील पहिला पोडियम मिळवला. या शर्यतीत अगणित नाट्यमय श्रण आणि धोरणात्मक निर्णय होते, विशेषतः लँडो नॉरिसचा मजबूत रिकव्हरी ड्राईव्ह आणि विलियम्स आणि फेरारीसाठी पॉईंट स्कोरिंग फिनिश. हे सगळं इम्पॉर्टंट नाही. सौदी अरेबिया 2025चा जे ग्रँड प्रिक्स आहे ते कुणी जिंकला डायरेक्टली प्रश्न येईल. आणि हे आहेत मिस्टर ऑस्कर पियास्ट्री. कुठल्या देशात आहे? ऑस्ट्रियन आहे. ऑस्ट्रेलियन आपले ऑस्ट्रेलियाचेच आहेत. ऑस्ट्रियन मगादर हे ऑस्ट्रेलियन देशाचे ऑस्कर पियास्ट्रीने सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेला आहे. चला लक्षात राहील. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट 100% हे सगळे बघू शकता. करंट अफेअर्सला जी थिअरी आहे ना, आता भरपूर असतात करंट अफेअर्स, पण जे लिमिटेड जे आयोग प्रश्न विचारी जाऊ शकते तेच फक्त करंट अफेअर्स मी थिअरीमध्ये घेऊन येतो. आणि इव्हन MCQs पण जे आपण 50-60 MCQs कव्हर करतो प्रत्येक संडेला, म्हणजे त्या 15 दिवसाचा, त्याच्यात पण असे जे MCQs असतात की जे आयोगाचा प्रिव्हियस इयरचा पॅटर्न डिकोड करून एक स्पेसिफिक स्टडी करून जो MCQ जो पॅटर्न आहे तोच फक्त मी आणलेला असतो. आणि देर आर हाय चान्सेस की हे येतील. नंतरला परीक्षेच्या बघू शकता 1 आठवडा पहिले, 2 आठवडा पहिले हीच सिरीज बघू शकता. जानेवारीपासून सुरू झालेली आहे. 1 जानेवारीपासून पण बघू शकता की आपल्याला जुलैपर्यंत मेन कव्हर करायचं आहे. एप्रिलपर्यंत आज कव्हर होऊन जाईल एप्रिल, आणि उद्या त्याचे MCQ होऊन जाईल. मग एप्रिल, मे, जून, जुलै 3 महिन्याचं अजून राहिलेले आहे आणि ते पण कव्हर होतील आपल्याला बघू शकता 28 सप्टेंबरच्या पूर्वी. मग हेच लेक्चर आपल्याला विनंती असेल की तुम्ही त्या प्लेलिस्टमधले सगळे लेक्चर्स बघा, फास्ट फॉरवर्डमध्ये बघा, म्हणजे एक तुमचा रिव्हिजन होईल. मॅगझिन वाचताय ठीक आहे, मॅगझिनमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आपण वाचलेल्या असतात पण रिकॅप होत नाहीत लवकर. पण एकदा मॅगझिन वाचल्यावर हेच सगळं बघू शकता. लेक्चर तुम्ही फास्ट फॉरवर्ड बघू शकता. भरपूर रिसर्च आणि क्रिस्प कंटेंट घेऊन आलेलो, म्हणजे तुमचा कुठेतरी वेळ वाया नाही जाणार की कुठला इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट. डायरेक्टली जे शिकवतो तेच इम्पॉर्टंट आहे सर्व, त्या हिशोबाने आणले. चला नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. न्यायमूर्ती भूषण आर गवई हे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत. एप्रिलमध्ये डिसिजन झालं, मे महिन्यात काहीतरी शपथ घेतली असं काय. भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना त्यावेळीचे होते. तर यांनी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची 52वे CJI म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. आता ह्याच्यात लक्षात ठेवायचे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया कुणाला बनवले आणि कितवे बनवले, तर 52वे. आणि भूषण रामकृष्ण गवई. न्यायमूर्ती BR गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात
वरिष्ठ न्यायाधीश आहेत आणि न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन 2007 नंतरचे ते दुसरे दलित ठरणार आहेत. मग पहिले दलित कोण होते? के.जी. बालकृष्णन. आता हे एप्रिलच्या स्पेसिफिक न्यूज चाललेली आहे, म्हणून याच्यात कन्फ्यूज होऊ नका. प्रेझेंट डेला तर बी.आर. गवईच आहेत आणि मध्यंतरी महाराष्ट्रात बघू शकता ते त्यांच्या शाळेला व्हिजिट करायला आलेले आहेत आपले गिरगावमध्ये, आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट आहे तिथं पण त्यांनी व्हिजिट केलेली, तिथं पण त्यांनी चांगलं भाषण दिलेलं. भरपूर न्यूजमध्ये चर्चेच होते, म्हणून 100% मला तर असं इंट्युएशन आहे की हा प्रश्न येईल आणि भरपूर ह्याच्यात येईल. मला तर वाटतंय की 52 51 म्हणजे असे 52 51 50 आणि फर्स्ट सेकंड असं काहीतरी येईल. सरन्यायाधीशांची जोडी लावा असं काहीतरी येऊ शकतो प्रश्न. चला, न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचे महत्त्वाचे निर्णय बघू शकता. काय त्यांचा जो कार्यकाळ होता ते महत्त्वाचे निर्णय काय होता? 2016 मधील नोटाबंदी कायम ठेवण्यात आली आणि ते कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचे भाग होते. यस, जे नोटबंदी दिली त्याला कायम ठेवण्यात आली. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर केलेली की हे चुकीचं झालं आणि हे सर्व काय नाही, त्यांनी प्रॉपरली जे स्टडी होता आणि जे फॅक्ट्स होते ते तपासून परफेक्टली तो कायम ठेवलेला. ते निवडणूक बंद योजना म्हणजे इलेक्शन बॉन्ड स्कीम असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया जी केस होती, ही केस पण इम्पॉर्टंट आहे, रद्द करणाऱ्या घटनापीठाचे भाग होते. पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग 2024 या खटल्यात त्यांनी सकारात्मक कृतीत खरी समानता, म्हणजे खरी समानता मीन्स राईट इक्वेलिटी, म्हणजे खरी समानता आहे जी राईट इक्वेलिटी आहे सुनिश्चित करण्यासाठी अनुसूचित जाती जमातींना क्रीमी लेअर तत्व लागू करण्याचा सल्ला दिला. म्हणजे हे पहिलेच जे होते भरपूर इकडे विरोध करतात की न्याय हक आहे आणि असं तसं कसं करू शकता, SC ST साठी त्यांचा न्याय हक जातोय. पण ही वॉज द फर्स्ट पर्सन. बी.आर. गवईंनी पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग यात त्यांना ते राईट इक्वेलिटी म्हणजे आर्टिकल 14 बघू शकता, समानतेचा हक आहे, त्यात त्यांनी सांगितलं की जे क्रिमिलियरच्या पुढे आहेत SC ST ते लागू करण्यात यावं. म्हणजे ह्यांनी शिफारस केली होती ते त्या केसमध्ये की बाबा की त्यांना पण क्रिमिलियर तत्व लागू करण्यात यावं. कारण काय होते माहिती आहे काय, इथं एक थोडा टेक्निकल मुद्दा समजून घ्या की आता समजा SC ST मध्ये काय होते की आत्ताच तुम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्षाचा MPSCचे कट ऑफ पण बघा, ओपन OBC SC ST ऑलमोस्ट सेम लागतात सर्वांचे. याचं कारण काय माहिती आहे काय की जे ऑलरेडी जे SC ST वाले जे ऑलरेडी अप्पर क्लासेस आहेत तेच बघू शकता ते प्रत्येक वेळेला मागच्या 50 वर्षाचा इतिहासात तेच आरक्षणाचा फायदा घेत चाललेले आहे. म्हणजे कोणतरी झालं मग त्याच्या नेक्स्ट जनरेशनने त्याला चांगली सुविधा भेटली आणि परत त्यालाच आरक्षण भेटलं. आणि मग जे ऑलरेडी आहे की लो लेवलपर्यंत आरक्षण आपलं पोचलं जात नाहीये. म्हणजे हा कुठेतरी स्टडीचा भाग आहे. पण मला असं वाटतं की ज्यांचं नॉन क्रिमिलियरचे बघू शकता की क्रिमिलियरच्या आत येतात, म्हणजे क्रिमिलियरच्या बाहेर आहेत 8 लाखाच्या वरची जी स्कीम आहे त्यांनी स्वतःहून सोडलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. यस, न्यायमूर्तीबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. हायरार्की ऑफ कोर्ट्स हे आपण जाणून घ्या. पहिले भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती कोण आहे सध्या? द्रौपदी मुर्मूजी. यस, ज्यामध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश असतो. सरन्यायाधीशांचा कलम 124(2) अंतर्गत करतात. म्हणजे याचं काय, कलम 124(2) अंतर्गत राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाला त्यांच्या सेवेच्या लांबीनुसार ही प्रथा आहे, कायदेशीर आवश्यकता नाही, सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. म्हणजे सिनियर मोस्ट जज असतो जो सुप्रीम कोर्टमध्ये त्यालाच सरन्यायाधीश बनवतात. म्हणजे आता आपलं काय संजीव खन्ना होते, संजीव खन्नाच ना, यस, संजीव की राजीव खन्ना, राजीव खन्ना नाही, संजीव खन्ना. यस, संजीव खन्ना नंतर जे सेकंड मोस्ट सिनियर लीडर होते ते भूषण गवई होते, भूषण रामकृष्ण गवई सर होते आणि त्यांनाच मग बनवलं. आणि ही प्रथाच आहे ॲक्च्युली, कॉलेजियमद्वारे हे सिलेक्ट करतात, ते कमिटी आहे. सरन्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी बघू शकता एलिजिबिलिटी, व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, म्हणजे सिटीजन ऑफ इंडिया, त्याने 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून किंवा 10 वर्ष वकील म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. बघू शकता की पहिला सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे, सेकंड आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यांनी 5 वर्ष हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे, नाहीतर 10 वर्ष ॲज अ वकील म्हणून काम केलं पाहिजे. यस, दोन्हीपैकी एक, किंवा राष्ट्रपतीच्या मते एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ असणे आवश्यक आहे. ही एक्स्ट्रा पॉईंट आहे. म्हणजे इन द प्रेझेन्सचे बोलतात ना, प्रेसिडेंटच्या ह्याच्यात तो चांगला म्हणजे हे पाहिजे, कायदे पंडित सारखा टाईप पाहिजे, कायदेतज्ञ. मग हे 3 क्रायटेरिया आहेत टू बी एलिजिबल फॉर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि हायकोर्टच्या जज बनण्यामध्ये हा लास्ट पॉईंट नाही आहे. येस, लक्षात ठेवायचं आहे.
दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने समर्पित सदस्याच्या अभिभाषणानंतरच राष्ट्रपती सरन्यायाधीशांना पदावरून काढून टाकू शकतो. म्हणजे 2/3 मेजॉरिटी असेल. त्यात पण आहे की जर काढायचं असेल, जी प्रोसिजर भरपूर मोठी आहे की ते साईन करायला लागते एमपीनी, मग त्याच्यानंतर रेझोल्युशन पास होतं. मग त्या हाऊसमध्ये जे असतं, समजा राज्यसभेत जर त्यांच्या काढण्याचं रिमूव्हलची प्रोसिजर चालू आहे, मग त्याच्यानंतर ते स्वतःला पण डिफेंड करू शकतात. मग दुसरं हाऊस इन्क्वायरी करणार, मग रिपोर्ट देणार आणि मग वोटिंग होणार. 2/3 मेजॉरिटीने पास झालं पाहिजे तरच बघू शकता काढू शकतात. मग हायरार्की बघू शकता. भारतामध्ये कोर्ट्स कसे आहेत बघूया. सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट बघतो, त्यानंतर प्रत्येक राज्यात हायकोर्ट आहेत आणि मग लोअर कोर्ट्स म्हणजे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आपल्या तालुका लेवलला जेवढे जे न्यायालय आहेत तेच त्याला बोलतो आपण. चला नेक्स्ट अजून थोडंफार जाणून घेऊया की सुप्रीम कोर्टचं जे आहे हे चांगलं भेटलेलं आहे. मला एका ह्याच्यात कुठल्या तरी IAS अकॅडमीचा हा इमेज आहे, आपण यूज करतोय. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस भूषण रामचंद्र गवाई 52वे चीफ जस्टिस म्हणून अपॉइंट झालेले आहेत. यस, तर पहिले चीफ जस्टिस कोण होते भारताचे? तर हे आहेत हरिलाल जे कानिया, HJ कानिया म्हणून ओळखले जातात फर्स्ट. आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टचे हेड असतात आणि इंडियन ज्युडिशरी सिस्टमचे हेड असतात, लक्षात ठेवायचं आहे. येस, आता अपॉइंटमेंट कोण करतं? सांगितलं प्रेसिडेंट करतो. आर्टिकल 124(2) अंतर्गत बघा इथं लिहिलं आहे. आर्टिकल 124(2) प्रेसिडेंट विच एम्पॉवर्स द अपॉइंटमेंट ऑफ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड सुप्रीम कोर्टेड जजेसला पण अपॉइंट तेच करतात. येस, आता त्याची एलिजिबिलिटी बघा. मगाशीच सांगितलं की मस्ट हॅव सर्व्ड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे, भारताचा नागरिक पाहिजे. त्याच्यानंतर जज ऑफ द हायकोर्ट ॲटलिस्ट 5 इयर्स कुठल्या तरी हायकोर्टचा जज पाहिजे. या तर मग 10 वर्ष म्हणून ॲडव्होकेट म्हणजे वकील असला पाहिजे, प्रॅक्टिस करणारा 10 वर्ष. या तर मग डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट पाहिजे, ज्याला कायदे तज्ज्ञ बोलतो, कायदे पंडित बोलतो. प्रेसिडेंट मे ऑल्सो अपॉइंट पर्सन कन्सिडर. हे 3 दिलेले आहेत. द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट स्पेसिफाय डिटेल प्रोसिजर अपॉइंटेड. डिटेल प्रोसिजर आपल्या संविधानात दिलेलं नाही. मग आपल्याला एलिजिबिलिटीमध्ये हे 4 पॉईंट आहेत जे लक्षात ठेवायचे आहे की सर्वात पहिले की तो भारताचा नागरिक पाहिजे. दुसरा, त्यांनी हायकोर्टमध्ये 5 वर्ष जज म्हणून काम केलं पाहिजे किंवा 10 वर्ष ॲडव्होकेट म्हणून काम केलं पाहिजे. आणि जो तिसरा पॉईंट आहे की जो प्रेसिडेंटच्या म्हणजे राष्ट्रपतीच्या द्वारे तो कायदेतज्ञ असला पाहिजे, राष्ट्रपतीच्या मध्ये तो. येस, प्रोसिजर फॉर अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघू शकता मगाशी मी सांगितलं की आपण बँकचं, पंजाब नॅशनल बँकचं केलं आणि तिथून बँकिंगचा थोडा इतिहास बघितला. आता आपण बघू शकता चीफ जस्टिस वाचतोय, म्हणून हा टॉपिक थोडं पॉलिटीच्या ह्याच्यानी पूर्णच कव्हर करून टाकूया. कारण मी इथं थोडंसं शिकवणार आणि मग तुम्ही जाऊन रिसर्च करणार, त्यापेक्षा इकडल्या इकडंच एंड होऊन गेलेलं बरं आहे. चला, प्रोसिजर फॉर अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. प्रोसिजर काय अपॉइंट करण्याची? तर सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्ट जज बाय ड्युरेशन इन SC नॉट एज इज अपॉइंटेड ॲज चीफ जस्टिस ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट नॉट एज. येस, जे सिनियर मोस्ट जज आहेत बाय, बघू शकता सिनियर मोस्ट जज इन SC नॉट एज. एज वाईज नाही हा, बघू शकता 2 सिनियरिटी असते, एक तरी एज वाईज आणि दुसरं काम वाईज. मग आपल्याला बघायचे जजचं काम हे. आता समजा कोणतरी 50, ह्याचा अर्थ काय आहे? 50 वर्षाचा कोणतरी व्यक्ती आहे ज्यांनी 30 वर्ष प्रॅक्टिस केली आहे आणि कोणतरी 60 वर्षाचा व्यक्ती आहे त्यांनी 25 वर्षच प्रॅक्टिस केली आहे. मग ह्या दोघांपैकी सिनियर असणार ना तर हा झाला, कारण एज वाईज नाही आहे. आपल्या इकडं की किती वर्ष ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे ॲज अ जज काम करतोय त्याच्यावर ते नियुक्त केले जातात. येस, आउटगोईंग चीफ जस्टिस ऑफ रेकमेंड्स टू द लॉ मिनिस्टर. म्हणजे भारताचे जे कायदे हे आहेत मंत्री, त्यालाच बघू शकता जे एक्झिस्टिंग सरन्यायाधीश असेल ते रेकमेंड करतात की ह्या व्यक्तीला आपण चीफ जस्टिस बनवू शकतो. सेकंड मोस्ट जे सिनियर असतात त्यालाच बोलवू शकतात. आर्टिकल 124 द्वारे रेकमेंडेशन गोज टू PM प्रेसिडेंट अपॉइंट्स ऑन PM ॲडवाइस. येस, म्हणजे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, जसं ह्या भागात संजीव खन्ना यांनी प्रेसिडेंटला पण त्यांचं नाव सुचवलं, प्राईम मिनिस्टरला पण नाव सुचवलं आणि मग 124(2) अंतर्गत, कलम 124(2) अंतर्गत प्रेसिडेंट अपॉइंट करतात ऑन द ॲडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर. येस, मेमोरंडम ऑफ प्रोसिजर बघू शकता. 124 अंतर्गत शपथ घेतली जाते जे प्रेसिडेंट आपले राष्ट्रपती देतात आणि 126 अंतर्गत ॲक्टिंग चीफ जस्टिस ड्युरिंग वॅकन्सी. 126 जो आहे कलम ते काय आहे? जर समजा चीफ जस्टिस ऑफ इंडियाची ही पोस्टच खाली आहे, म्हणजे 4-5 दिवस जे असतील, जे 1-1.5 महिना आता 4-5 दिवस खाली असेल, मग ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून अपॉइंट केलं जातं कलम 126 द्वारे. रिमूव्हल. येस, आता अपॉइंटमेंटचं बघितलं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया बघितलं, अपॉइंटमेंट बघितलं, सध्या कोण आहेत ते बघितलं, पहिले कोण आहेत ते बघितलं.
रिमूव्हल बघू शकतो. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, सरन्यायाधीशांना काढण्याची काय प्रोसिजर आहे. आपल्याला राष्ट्रपतीला माहिती आहे की इम्पिचमेंट प्रोसिजर चालवतो कलम 61 द्वारे. हे जर बघून घेऊया. मग 124 जे आहे कलम 124(4) अंतर्गत बघू शकता रिमूव्हल प्रोसिजर आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कॅन बी रिमूव्ह बाय प्रेसिडेंट्स ऑर्डर आफ्टर पार्लमेंट स्पेशल मेजॉरिटी ॲड्रेस. जर संसदमध्ये मेजॉरिटीनी जर पास झालं बिल म्हणजे त्यांच्या रिमूव्हल हे, तर डायरेक्ट प्रेसिडेंट त्यांना डायरेक्टली काढू शकतात. नो फिक्स त्यांचा टेन्युअर काय, नो फिक्स टेन्युअर, सुप्रीम कोर्ट जजेस सर्व स्टील एज 65. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता समजा राष्ट्रपती निवडला गेला 5 वर्षासाठी निवडला जातो, व्हाईस प्रेसिडेंट निवडला गेला 5 वर्षासाठी निवडला जातो, आमदार असेल 5 वर्षासाठी, खासदार असेल 5 वर्षासाठी, राज्यसभा मेंबर असेल 6 वर्षासाठी, विधान परिषद मेंबर असेल 6 वर्षासाठी. तसंच बघू शकता की टेन्युअर जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांना काही टेन्युअर नसतो. त्यांच्या एजच्या 65व्या वर्षापर्यंत ते कार्य करू शकतात. म्हणजे जर कोणतरी 60व्या वर्षी अपॉइंट झाला असेल तर 5 वर्षाचा कार्यकाळ भेटेल, 62व्या वर्षी झाला असेल तर 3 वर्षाचा कार्यकाळ भेटेल. असंच बघू शकता एज फक्त आहे 65 वर्ष. एनी क्वेश्चन रिगार्डिंग जजेस एज आर डिटरमाइंड बाय ऑथॉरिटी अँड मॅनर पार्लिमेंट. येस. आता त्याचा रोल काय आहे बघू शकता की चीफ जस्टिस काम काय करतात, मास्टर ऑफ रोस्टर, ठीक आहे, हेड कॉलेजियम आहे जे जजेस अपॉइंट करतात, त्याचा कॉलेजियमचा जो हेड असतो, ॲडमिनिस्टर ओड टू द प्रेसिडेंट. येस. जेव्हा बघू शकता की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला शपथ राष्ट्रपती देतो आणि राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात, म्हणजे उलटा. ओव्हरसीज ॲडॉक जज अपॉइंटमेंट, ठीक आहे, जे जज फर्स्ट अमंग्स इक्वल इज कलेक्टिव्ह डिसिजन. हे सगळं बघू शकता रोल्स आहेत. चला थोडं सुप्रीम कोर्टचं पण बघू शकता की सुप्रीम कोर्टमध्येच बसतात. मग थोडा इतिहास जाणून घेऊया लगेच. एवढंच आहे, जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला हा 74ला इम्प्लिमेंट झाला, 73चा ॲक्ट आहे. सुप्रीम कोर्ट ॲट कलकत्ता म्हणून बघू शकता, सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता म्हणून एक एस्टॅब्लिश झालं. आणि तिथंच बघू शकता ते 2 प्रेसिडेन्सी होते. मद्रासमध्ये 1800 मध्ये झालं आणि बॉम्बेमध्ये 1823 मध्ये. इथं ॲक्च्युली रेग्युलेटिंग ॲक्ट 74चा आहे आणि कलकत्तामध्ये जे सुप्रीम कोर्टची स्थापना आहे ते 74 मध्ये झाली. 73चा रेग्युलेटिंग ॲक्ट पण कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना 74 मध्ये झाली. तशीच मद्रासमध्ये 1800 मध्ये आणि बॉम्बेमध्ये 1823. त्याच्यानंतर इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट कायदा आला 1861चा आणि त्यानुसार वेगवेगळे जे राज्य होते, प्रोव्हिन्स होते, कॉलनीज, तिथं वेगवेगळे हायकोर्ट्स निर्माण करण्यात आले आणि ॲबॉलिश्ड ऑल 3 सुप्रीम कोर्ट्स. आणि या ॲक्टनुसार हे 3 जे आहेत ते रद्द करण्यात आले, 1861चा कायदा. त्याच्यानंतर बघू शकता 1935 फेडरल कोर्ट ऑफ इंडिया निर्माण करण्यात आले, अपील्स अगेन्स्ट जजमेंट फ्रॉम हायकोर्ट. यस, फेडरल कोर्ट म्हणजे जे नंतरला सुप्रीम कोर्ट बघू शकता झालं असं आपण बोलू शकतो. फेडरल कोर्ट म्हणजे तिकडलं जे मेन कोर्ट होतं, जे हायकोर्टमध्ये समजा काहीतरी निर्णय झाला असेल आणि आपल्याला चॅलेंज करायचं आहे. जसं बघू शकता ह्याच आठवड्यातलं ते गोष्ट आहे, कोल्हापुरातलं बघू शकता वनतारामध्ये महादेवी हत्तीन माधुरी हत्तीन गेली आहे, पेटांनी केस केलेला, बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिलेला आणि त्याला चॅलेंज कुठं केलं आपण, आपल्या सुप्रीम कोर्टात. तसंच आहे की जे हायकोर्टचे जे निर्णय असतात 1935च्या कायद्याअंतर्गत फेडरल कोर्ट दिलंय की इकडला चॅलेंज आपण फेडरल कोर्टमध्ये जाऊ शकतो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बघू शकता, आत्ताचे जे प्रेझेंट सुप्रीम कोर्ट आहे 28 जानेवारी 1950ला त्याचं बघू शकता स्थापना झालेली आहे. आत्ताचा जो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे, माझं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं जर एस्टॅब्लिशमेंट विचारलं तर हेच टाकायचं आहे 28 जानेवारी 1950. पण भारतात पहिलं सुप्रीम कोर्ट कधी स्थापन करण्यात आलं पहिलं, मग सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार 1774ला स्थापना झाली. यस, पूर्ण बघू शकता हा टॉपिक एंड झालेला आहे पॉलिटीच्या दृष्टिकोनातनं पण. चला थोडेफार न्यूज लागलेले आपण कव्हर करूया. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा न्यूज, महाराष्ट्राने DPS फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेले आहे. DPS फ्लेमिंगो लेक. द महाराष्ट्र स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड हॅज रिसेंटली डिक्लेअर्ड DPS फ्लेमिंगो लेक अ कन्झर्वेशन रिझर्व. दिस लँडमार्क डिसिजन मार्क्स द फर्स्ट टाइम अ वेटलँड कनेक्टेड टू ठाणे. ठाणेमध्ये आहे ॲक्च्युली. शहरी भागातील वन्यजीव संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने अधिकृतपणे DPS फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेले आहे. यस, आता DPS आहे कुठे, ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेले पाणथळ जागेला औपचारिक संरक्षण दर्जा मिळालेल्या ही ऐतिहासिक नोंद आहे, जी नवी मुंबईच्या नाजूक पाणथळ जागेच्या परिसंस्थेशी पर्यावरण अखंडित जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता नवी मुंबई आणि ठाणे लागून आहेत, म्हणजे ठाणे क्रीक आहे जे ठाण्याचा तलाव आहे, ते ठाण्याचा तलाव आणि फ्लॅमिंगो बघू शकता की प्रत्येक वर्षी तिकडे येतात आणि मग कुठंतरी ते कन्झर्व करणं गरजेचं आहे, संवर्धन करणं गरजेचं आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ज्यामुळे जलद शहरी विकास दरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या राज्य सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली. आपल्याला हेच आहे की DPS फ्लेमिंगोला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले, मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले आणि हाय कुठे? ठाणे जिल्ह्यात आहे. चला नेक्स्ट, हे बघा ATM. पुन्हा एकदा महाराष्ट्र रिलेटेड बघू शकता. एप्रिलमध्ये बऱ्याच वाढवण पोर्टचा पण वाधवान बंदरचं न्यूज झालं, DPS फ्लेमिंग झालं, भूषण गवई सर आहेत जे महाराष्ट्रालाच रिप्रेझेंट करतात. आता चौथी बघा परत एकदा महाराष्ट्रात ATM ऑन व्हील्स. महाराष्ट्रात एका पायलट उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय रेल्वेने मनमाड CSMT पंचवटी एक्सप्रेसमध्ये ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणजे ATMचा हा फुल फॉर्म आहे बसवली आहे. ऑटोमॅटिक टेलर मशीन. आपल्याला डायरेक्ट येईल की कुठली अशी ट्रेन आहे की ज्यात ATM बसवण्यात आलेलं आहे, म्हणजे ATM ऑन व्हील्स. तर लक्षात ठेवायचं CSMT मनमाड. मनमाड कुठे आहे? नाशिकला आहे. म्हणजे पंचवटी एक्सप्रेस आहे. असं पण विचारलं असेल पंचवटी एक्सप्रेस कुठून कुठं? हाच प्रश्न वेगळ्या अर्थाने पण गुगलमध्ये विचारू शकतात. पंचवटी एक्सप्रेस कुठल्या 2 शहरांच्या मध्ये धावते? मुंबई नाशिक. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचे मुद्दे उपक्रमाबद्दल. हा उपक्रम नाविन्यपूर्ण अत्याधुनिक उपायांद्वारे भाडे बाहेर महसूल वाढवण्याचा रेल्वे बोर्डाच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. याचा उद्देश प्रवाशांना बँकिंग सुविधा प्रदान करणे आहे, विशेषतः मर्यादित आर्थिक पायाभूत सुविधा असलेल्या प्रदेशांमध्ये. या सेटअपचा विशेषतः कमी बँकिंग सुविधा असलेल्या लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांना फायदा होऊ शकतो. आता समजा कुठली तरी आता वंदे भारत सारखा कन्सेप्ट आहे की ज्याला स्टॉपच कमी आहेत आणि तुमच्याकडे कॅशच नाही, आणि जर तुम्ही ग्रामीण भागात जात आहे जिथं नेटवर्कच नाही मोबाईलचं, मग तिथं तुम्ही आता मॅक्झिमम कॅश तर आपण कॅरी नाही करत आहे. फोनपे, पेटीएम, जीपे हेच करत राहतो. मग शक्यतो बघू शकता कॅश नसतात. मग हे कुठेतरी लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये हा प्रॉब्लेम होऊ नये, म्हणजे कुठे कुठे नेटवर्कचा तर इश्यूज येतो, म्हणून बघू शकता हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे. काहीतरी 2047चं जे विजन आहे जे भारताला डेव्हलप करायचं, त्या विजन अंतर्गत बघू शकता की हा प्रोजेक्ट म्हणजे असं तत्काल त्यांनी राबवून बघितलेला आहे की हा सक्सेस होतोय की नाही. यस, लक्षात राहील. ATM ऑन व्हील्स मनमाड नाशिक, मनमाड ते CSMT जी रेल्वे आहे पंचवटी एक्सप्रेस त्यात इन्स्टॉल करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, यस, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन. आपण बघू शकता की वर्ल्ड आर्ट डे बघितला 15 एप्रिल. लिओनार्डो डा विन्सी ज्यांचं लास्ट सपर ज्याच्यासाठी फेमस आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त वर्ल्ड आर्ट डे बनवतो आपण, कला दिवस. आता बघू शकता कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन म्हणजे वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क 28 एप्रिल रोजी साजरा करतो प्रत्येक वर्षी. बघू शकता वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड यस, कामगारांसाठी दिवस आहे. कामगार दिवस 1 मेला असतो, लक्षात ठेवा. हा कामगाराच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दिवस आहे आणि हा कुठला आहे? एप्रिलमध्ये आहे, 28 एप्रिल. म्हणजे लगेच एप्रिल नंतर मे महिना येतो. 1 मेला कामगार दिवस असतो. महाराष्ट्र दिवस पण साजरा करतो आणि गुजरात दिवस पण साजरा करतो 1 मेलाच. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन हा दरवर्षी 28 एप्रिल यस साजरा केला जातो. साजरा केला जाणारा कार्यक्रम आहे जो सर्व क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निरोगी कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस जागतिक स्तरावर कामगारांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. राज्यसेवेमधनं जे असिस्टंट जे बघू शकता की एक पद आहे की कामगार आयुक्त. कामगार आयुक्त जे पद आहे, सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार आयुक्त. मग मॅक्झिमम तुम्हाला बघू शकता की जे लेबर्स कमिशनर तुम्ही बनता, आता असिस्टंट लेबर्स कमिशनर, तर ह्या रिलेटेड भरपूर कामं असतात. त्यांची सुरक्षितता आहे की नाही, परफेक्टली त्यांचं वर्क एन्व्हायरमेंट आहे की नाही, त्यांना काम करण्याचं ठिकाण परफेक्टली आहे की नाही, हेल्थवर त्याचा काय परिणाम होतो, जिथं जे काम करते तिथं हेल्थ पॉलिसी आणि हे सर्व मेडिकल देत आहेत की नाही, हे सर्व बघू शकता. जे पॉलिसीज आहेत, पॉलिसीज जे गव्हर्नमेंटच्या बनवले ते इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी तुमची असते. मग त्याच्यासाठी हा दिवस पण लक्षात ठेवायचा आहे. 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILOने सुरुवात केली. हा दिवस कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मानकांच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतो. 2025च्या जागतिक कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य ची थीम आहे आरोग्य आणि सुरक्षितेत क्रांती, कामाच्या ठिकाणी AI आणि डिजिटलायझेशनची भूमिका. AI आला बघा परत कामगाराच्या ठिकाणी. या वर्षीचा फोकस सुरक्षित कामाच्या वातावरण निर्माण करण्यात तंत्रज्ञानाचा परिवर्तनकारी भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. AI आणि डिजिटल साधने व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रणाली कसे आकार देत आहेत याचे परीक्षण करतो. यस, एवढंच आहे, बघू शकता. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 28 एप्रिल वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. यस, ILOने 2003ला सुरू केला.
नेक्स्ट न्यूजवर जाऊया. एअर इंडिया सॅट्स लॉजिस्टिक्स पार्क सुरू केले. एअर इंडियाने सॅट्स लॉजिस्टिक पार्क सुरू केले. हे बघू शकता लॉजिस्टिक्स पार्क्स आहेत आणि हे गाड्या आहेत आणि हे आपलं एअर इंडिया विमान. रिसेंटली जून महिन्यात बघू शकता एक दुर्दैवी घटना झालेली. अहमदाबादवरनं लंडनला जाणार ते बोईंग क्रॅश झालं. 11 नंबर सीटवर जो माणूस बसलेला तो एकमेव वाचला. आणि हे भरपूर बोलतात ना की एकदम मॅजिकल घटना होती. म्हणजे तो वाचला म्हणजे तीच मॅजिकल घटना आहे. अनबिलिव्हेबल तो होता. एवढा मोठा क्रॅश झाला, लोकांचे म्हणजे बॉडीजचे पार्ट्स घावले नाहीत बरेच, आणि तो माणूस एकदम राहिला. म्हणजे कुठंतरी बघू शकता दैविक शक्ती प्रेझेंट आहे, त्याच्यावरनं आपल्याला अनुभव येतो. एअर इंडिया SATS एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ने 22 एप्रिल रोजी बंगळुरू येथे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर AISATS BLR लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन केले. येस, AIS म्हणजे एअर इंडिया सॅट्स लॉजिस्टिक पार्क, बेंगळुरू येथे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट इथं 200 कोटी रुपयांचा गुंतवणुकीतून विकसित केलेली ही सुविधा 8 एकरमध्ये पसरलेली आहे. बघू शकता, दिस इज द प्लेस. आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या ऑन एअरपोर्ट लॉजिस्टिक पार्कपैकी एक आहे. AI सॅट्स हा एअर इंडिया, टाटा ग्रुप आणि सॅट्स लिमिटेड यांचा 50-50चा संयुक्त उपक्रम आहे. मग एअर इंडिया कुणाची आहे, जे AI सॅट्स जे आहे ते एअर इंडिया आणि टाटा समूहाचा 15-15, म्हणजे सॅट्स आणि टाटा समूह 50-50% बघू शकता की वाटा आहे यांचा. लक्षात ठेवायचं, बंगळुरू येथे लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यात आलेले आहे. भारतातील पहिला आहे ॲक्च्युली. चला नेक्स्ट. यस, प्रत्येक लेक्चरला आपण काही ना काही ते थिअरीमध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि त्याचे शॉर्टकट शिकत राहतो. म्हणजे असेच टॉपिक्स आपण निवडले जातात की ज्याचा रेफरन्स आपल्याला बघू शकता की कुठल्याच ह्याच्यात नाही भेटत. म्हणजे नॉर्मली अभ्यासात ते विषय येत नाहीत. म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन झालं, सार्क, आणि हे सगळं करंट अफेअर्समध्येच वाचतो. तसंच आहे की जे क्लासिकल डान्सेस आहेत, कला जे आहेत, भारतात आर्ट नृत्य आहेत, ते पण आपल्याला बघू शकता असं कुठल्याही आर्ट अँड कल्चरचा भाग आहे, पण कुठल्याही असा सब्जेक्टमध्ये आपण वाचत नाही. जर कुणाला पुरस्कार आणि कोणतरी बघू शकता निधन पावलं असेल त्या कॅटेगरीमध्ये, तर आपण ते कव्हर करतो. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. हे वेगवेगळे आपले क्लासिकल डान्सेस आहेत. बघू शकता, भरतनाट्यम तमिळनाडू, कथ्थक उत्तर प्रदेश, कुचिपुडी आंध्र प्रदेश आणि कथ्थकली केरला. म्हणजे कथ्थक, कुचिपुडी, कथ्थकली, कथ्थक उत्तर प्रदेश, कुचिपुडी आंध्र प्रदेश, कथ्थकली केरला. लक्षात ठेवायचं आहे. ओडिसी म्हणजे नावातच आहे ओडिसा. सतारिया आसाम हे लेटेस्ट ॲड झालेलं आहे. 7 होते ते 8 झालं. मणिपुरी मणिपूर, मोहिनी अट्टम केरला. मग ह्याच्यात अजून एक आहे की केरळमध्ये 2 आहेत, कथकली आणि मोहिनी अट्टम. तमिळनाडूमध्ये बघू शकता भरतनाट्यम, आणि इथं बघू शकता दिलेलं आहे दिस इज कथकली केरला. कथ्थक बघू शकता नॉर्थ इंडिया, मेनली उत्तर प्रदेश. भरतनाट्यम तमिळनाडू, कुचिपुडी आंध्र प्रदेश, ओडिसी ओडिसा, सतारिया आसाम. आसाममध्ये जे बिहू जे आपल्याला बघू शकता की बिहू जे आपला फेस्टिवल साजरा करण्यात येतो तिथं पण हे सादरीकरण केलं जाते. मोहिनी अट्टम केरला. आणि मणिपूरमध्ये मणिपुरी ओडिसा हे जर नावातच आहे. सतारिया आसाम पण लक्षात ठेवा. आणि बाकी हे सगळं कथ्थक, कुचिपुडी, कथकली. चला, या अंतर्गत बघू शकता की आपलं जे 16 ते 30 एप्रिल चे चालू घडामोडीचे आपण बघू शकता, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत थिअरीवाले ते आपण कव्हर केलेले आहेत. उद्याच्या लेक्चरला याच बेसिसवर आपण MCQ कव्हर करणार आहोत. तसेच अजून एक्स्ट्रा MCQs पण आहेत. आणि ही सिरीज जर तुम्ही बघितली नसेल तर प्लेलिस्टमध्ये जावा. जानेवारीपासूनची ही 15-15 दिवसाची जी सिरीज अवेलेबल आहे ती निश्चितच बघा. आणि तुम्हाला जे सर्व येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आजचा लेक्चर आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.